गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. सगळ्यात आधी आज आहे माझ्या बायकोचा वाढदिवस. तर विश यू हॅपी बर्थडे माय सखी, माय मृगा. आय लव्ह यू सो मच. आणि तुझं हे नवीन वर्ष खूप भारी जावं. तर तुला काय सांगणार, तुझ्यासारखी या जगात कोणी नाहीच आहे. तर त्यासाठी फक्त तुला एकच करायचं की तू जशी आहे तशीच राहा. मला तशी तू खूप खूप आवडतेस. खुश राहा. आणि आज अख्खा दिवस माझ्या बायकोसाठी मी सुट्टी घेतली. हो यार. आणि आमच्या दिवसाची सकाळ अशी झोपेतून उठून झालेली आहे. आणि आम्ही आलोय कुठे दाखवा. आम्ही आलो आहोत इन ऑर्बिटला. आय थिंक सो. दिसतंय का? हा दिसतंय. चला चला चला. हे लेट झालं लेट. इकडे बंद आहे. हॅपी बर्थडे. हॅलो गाईज, इंटरव्हल झालेला आहे आणि आता एक खरी गोष्ट जी आम्हाला खूप आवडते, म्हणजे माझ्या हिंदूला खूप आवडते, म्हणजे पोटपूजा. हो, सांगत आहे खायला मस्तपैकी काय 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 मागवलं इकडून. आणि आता परत आम्ही जातो. नाव इट्स डबल टाइम. आणि आता कॅश होती यार. नो प्रॉब्लेम. आज आम्ही मूवीला आलो आणि माझा नवरा फोन विसरून आला. फोन घरला गेला. आणि माझ्या बायकोची पोस्ट पण करायची आहे, पण मोबाईलच विसरणार नाही. ओके बाय. माझा नवरा माझ्यासाठी कॉफी घेतोय आणि हिज पुकी हजबंड. पुकी थँक्यू. हाय गाईज. सो आमचा पिक्चर बघून झालेला आहे आणि आम्ही चाललोय आता दुसरी गोष्ट करायला. पण आजचा दिवस खूप साऱ्या सरप्राईजेसचा आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. आम्ही एक फिल्म पाहिली, ती खूप छान होती. त्या फिल्मचं नाव आहे कुरुप्पा. हॅपी बर्थडे. थिंकू. हे आता हे मला करून नको. आता चला बाय बाय. बाय बाय. चांगलं दिसतोस ना हे सगळं. जरा तुला सूट करतं. माय गॉड. फिट चेक. हँडसम हजबंड आय गॉड. A beautiful wife I got of. My wife birthday. I sit down. हाय विशू. हाय अक्षय. काय केलंस तू आज? काय मित्रांनो, माझ्या बायकोचा आज वाढदिवस आहे आणि माझ्याकडून माझ्या बायकोला पहिल्यांदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रश्न असा झाला आहे की मी माझा मोबाईल घरी विसरून त्यामुळे मला अक्षयची पोस्ट वगैरे करायची आहे, तर काहीच करू शकत नाहीये. आणि आम्ही आलोय बाहेर फिरायला. तर माझ्याकडून घरी कसं काय कोणी विसरलं? मी तुझ्या याच्यात सगळ्यात हे झालं, मी विसरलो. तर माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हे वर्ष तुला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं आणि भरपूर असं प्रेमाचं जाऊ दे. आणि तू खूप भारी आहेस आणि तू अशीच राहा. तू अजिबात कोणासाठी चेंज नको, कारण मला तू अशीच आवडतेस, फुलपाखरासारखी माझी सखी. तर 1 मिनिट होत आलाय, तर मी पटकन माझे 2 शब्द उरकतो. आणि आय लव्ह यू सो मच अँड आय एम लकी. थँक्यू. हॅपी बर्थडे. लेफ्ट. आता गाडी वॉशला दिली आमची. तर आम्ही आता ऑटोने चाललो आहे. आणि त्यांचा मुद्दा होऊ नये, कारण मी आताच हेअर वॉश केलाय. माझा नवरा सांभाळतोय. हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. हाय गाईज. सो फायनली आम्ही निघालेलो आहोत देवाच्या दर्शनासाठी. तर हा पुढचा प्लॅन आहे आमचा. म्हणजे 2-3 प्लॅन झाले. जरा सॅल्यून सगळं झालं. आता बायको नटली एकदम. खरंच छान दिसते.
Can you just look at my मंगळसूत्र? Nice. Thank you. This is from my Navra, my husband. Husband. Yeah. This one or that one? Husband. हात दुखायला लागला. तर आम्ही निघालो एका मंदिरात छान. Yes. त्या मंदिरात जाऊन आम्ही पाया पडणार आणि असं म्हणणार आहे देवाकडे मागणार की हे केस नीट कर. माझ्या अक्षूचे 100 वाढदिवस साजरे होते आणि मी तिचा प्रत्येक वाढदिवसाचाच चांगला सेलिब्रेट करू. आणि आज काय आहे शिवांश पाटील? शिवांश पाटील आमचा थोडासा चिडलाय कारण त्याला पुढे बसायचंय, पण पुढे बसायला एकच व्यक्तीला अलाउड असतं. पण आम्ही प्रॉमिस केलं की शिवांशला येताना त्याला गाडीमध्ये फ्रंट सीटला बसवणार आहे म्हणजे आहे, आणि प्रॉमिस कायम पाळायचं असतं. सो ते आम्ही पाळणार आहोत. हाय गाईज, आम्ही निघालो आहोत बाबुलनाथ मंदिराला. यस, माझ्या बायकोचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे. तर मी ठरवलंय की म्हणजे तिची जी इच्छा आहे त्या पद्धतीने छान पद्धतीने सेलिब्रेट करायचं. तर तिची इच्छा होती की कोणत्या तरी मंदिरात जायचं. तर आमचं ठरलं की बाबुलनाथ मंदिर जे आहे महादेवाचं मंदिर तिकडे जायचं. कारण महादेवाचा आशीर्वाद तर आमच्याबरोबर कायम असते, तुम्हाला माहिती आहे. जिथे आम्ही लग्न केलं सगळं ते योगी नारायण मंदिर वगैरे. सो चला म्हटलं जाऊन येऊया. तर आता आम्ही सगळी फॅमिली निघालोय. दाखवा कोण कोण आहे मागे. आई, मम्मी यू लुकिंग सो प्रिटी. छोटी यू लुकिंग सो प्रिटी. अजून एक मुलगा कुठे गेला? शिवांश पाटील. शिवांश पाटील तो आमचा एकदम लीडर आहे. लीडर तो आमचा छान असा सगळा विषय आहे. येस. हाय गाईज, मला माझ्या नवऱ्याला एक प्रश्न विचारायचा होता. ॲक्च्युली मगाशीच मी विचारलं होतं पण त्याने त्याचं उत्तर दिलं होतं आणि त्याचं उत्तर ऐकल्यानंतर मला असं वाटलं की याची व्हिडिओ बनली पाहिजे. सो मला मी पुन्हा एकदा विचारते, मला सांग तू जर एखादा प्राणी असतास तर तू कुठला प्राणी असतास? जो सगळ्यात जास्त जगेल. तर त्यावर माझी बहीण म्हणाली कुठला प्राणी जास्त जगतो? कासव. किती वर्ष जगतो? 400 वर्ष. त्यावर मी असं म्हटलं की 400 वर्ष जगतो विशू, पण ते त्याला ॲडव्हान्टेज आहे जास्त वर्ष जगण्याचं, पण तो एकतर एवढा स्लो आहे प्राणी, तर मग ते तू कसं काय मॅनेज करणार असं? त्यावरती विशू तू काय म्हणालास? मी म्हणालो मी कासव तर तुझ्यासारखी एक कासवीन होणार. दोघं जण आपलं सुखात जगायचं. नाही पण मला म्हणायचं की मला आपली माणसं आपल्या बरोबर असल्यावर काय प्रॉब्लेम आहे? पण तू 400 वर्ष सुख आरामात जगायचे. सुख जगायचं 400 आरामात. मला दिसते. पण मला माझा प्रश्न असा आहे की मला विचार तरी मला कुठला प्राणी व्हायचं? तू कासव तर मी कासवी हे का फायनल केलं तू? हो ना यार, कासव प्लीज. मग तू काय? मी एकटाच जगा राहील. मला 500 years. हो? Greenland shark. मम्मी काय शार्किन? ठीक आहे, म्हणजे जे काही तू जो कुठला प्राणी जास्त वर्ष जगेल
तो प्राणी तू बनणार आणि तुझी जी कोणी मी असेल ती मी. अंबानींचं घर आलं. अंबानीचं घर आलं तर कसं दाखवू यार. आणि माझ्या अक्षुला अंबानीच्या साईडच्या 2 बिल्डिंग घ्यायच्या. विश्व आपण घेऊ शकतो. घेऊ शकतो. काय माझी माहिती? खूप इच्छा आहे पण आता ही लक्षात घे, तूच म्हणतोस आपण जे बोलतो ते होतं. होतं. सो काय माहिती 2 काय अंबानीच्या आजूबाजूच्या 3 बिल्डिंग आपण घेऊ. बिल्डिंगा बिल्डिंग्स गायज. पण आपण आपल्या माणसासोबत, तुम्ही पण आय थिंक असंच बोलत असाल. पण सुंदर वाटतंय बघायला. हे जग खूप सुंदर आहे. मुंबई खूप सुंदर आहे. आय लव्ह मुंबई. आय लव्ह यू. आणि मला थँक्यू सो मच. आजचा दिवस अतिशय सुंदर गेलाय. आत्तापर्यंतचा तरी चालला आहे आणि इथून पुढचा प्रत्येक दिवस सुद्धा सुंदर तुझ्यासारखा गोड जावा अशीच बाबूंना महादेवाकडे प्रार्थना. थँक्यू विष्णू. यू आर द बेस्ट. यू आर द बेस्ट. मम आहे. तुला कुठला प्राणी व्हायला आवडेल? हे कोणीतरी आले इकडे अक्षय. Media वगैरे सेलिब्रिटी. काय माहिती त्याच्यातले कसे होते. नाही नॉट दया एक्झॅक्टली पण तसेच एक शो घेऊन आले. गेले काय घर अंबानीचं ना. हो त्यांना बघण्याच्या नादात गेले. उलटी चप्पल घालून आली. माझा नवरा टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग अँड एव्हरीवन. शिवांची आता आम्ही रेस लावतो. ओके. जो आता 108 पायऱ्या चढत जाईल पाहिलं. आई बघ. हॅलो मम्मी. हॅलो छोटी. अतिशय सुंदर मंदिर आहे. प्लीज या आणि भेट द्या. नॉट स्पॉन्सर्ड, नॉट प्रमोटेड ॲट ऑल. लास्ट टाइम आम्ही आलो तेव्हा बिलकुल गर्दी नव्हती पण आज मंदिराची इतकी मोठी लाईन आहे तिथे जाण्यासाठी. चांगला आहे. लास्ट टाइम तुम्ही आला होता म्हणून गर्दी नव्हती. लास्ट टाइम आम्ही आलो होतो. बापरे ह्याला किती. हाय गाईज. हॅपी बर्थडे. थँक्यू. सो फायनली आज आता आम्ही आलेलो आहोत मरीन ड्राईव्ह. सॉरी मला माहीत नव्हतं. सो हा आमचा आताचा इतका सुंदर प्लॅन आणि त्याच्यानंतर आम्ही विचार करतो की कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ. पण बघूयात लेट्स सी. पण आताचा एन्जॉय आम्ही मुवमेंट आम्ही एन्जॉय करणार आहोत. बाय बाय. बाय बाय. थँक्यू अथर्व. हॅपी बर्थडे. थँक्यू अथर्व. थँक्यू छोटी. थँक्यू विष्णू. थँक्यू. Happy birthday to you. Hey, आम्ही जातो ना.
can just do something else. तर अशा पद्धतीने माझ्या बायकोचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. त्याच्या डेचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. किती वाजले? 11:30 झाले असतील. तर पूर्ण दिवस विदाउट फोन वापरून मजा आली. पण आज तू माझ्यासाठी सगळं सरप्राईज प्लॅन करणार आय लव्ह यू. पण आय एम सो हॅपी. हॅपी बर्थडे. नाही तेवढं तिथे गेलं की मग सगळं आपलं तर आम्ही इकडे आलो कुठेतरी. आज आम्ही आलो ठीक आहे ठीक आहे. थँक्यू तर काय. मजा आली. आणि सॉरी सगळ्यांना आज मला रिप्लाय करता नाही आला. पण मला इतकं प्रेम मिळालं आहे आणि खूप स्टोरीज आहेत आणि खूप 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 पोस्ट आहेत. सगळं नाही शेअर करू शकते पण सगळ्यांना खूप 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 थँक्यू. आणि अक्षु वाढदिवसाच्या तुला खूप हॅपी बर्थडे. आता हाच व्हिडिओ मी टाकतो. बाय.